वार शनिवार, वेळ सायंकाळचे 7:30. फोनची घंटा खणाणली आणि आम्हा दोघांच्याही, मी आणि माझी पत्नी, चेहऱ्यावर एकदम खुशीचे भाव उमटले. सौ लगबगीने फोनजवळ गेली. अमेरिकेतून मुलीचा फोन होता. त्या काळी मोबाईल जास्त प्रचलित नव्हते. सोफ्यावर बसून ती मुलीशी बोलत होती. फोनवर मायलेकीच्या प्रशस्त गप्पा चालू होत्या. वीकेंडला काय केले, नातीचं कसं काय चालू आहे, अमका अमका पदार्थ कसा बनवायचा, वगैरे वगैरे. अशा गप्पा पाऊण तास ते 1 तास चालायच्या. मी तिच्या जवळ बसून गप्पा शांतपणे ऐकत किंवा ऐकण्याचा प्रयत्न करत होतो. शेवटचे 2-3 मिनिटे माझा नंबर लागायचा. बाबा, म्हणजे प्रकृती कशी आहे, प्रकृतीला जपत जा. पत्र लिहायचा प्रघात होता. आज मला चांगलं आठवतंय की मी आईलाच पत्र लिहित असे आणि अगदी शेवटी बाबांना साष्टांग नमस्कार, एवढाच काय तो त्यांचा उल्लेख असायचा. फरक एवढाच की आमच्या वेळी जे लेखी होतं ते आता फोनवर तोंडी झालंय. रविवारी मुलगा आणि सुनबाई फोन करत असत. नातं जरी वेगळं असलं तरी संभाषणाचा आकृतिबंध तोच. फोनवरील संभाषण संपलं की पुन्हा भयान एकटेपण, खिन्नता, खायला येणारं प्रशस्त घर. हा प्रकार गेली 15 वर्ष आमच्या आयुष्यात चालू आहे. पहिले 4-5 वर्ष मुले परदेशी गेल्यानंतर नोकरीच्या कामात मी खूप व्यस्त होतो. पत्नी पण बऱ्यापैकी तिने निर्माण केलेल्या मैत्रिणीच्या समूहात व्यस्त असायची. जसा निवृत्त झालो तसा एकटेपणाच्या आणि रिकामपणाच्या झळा जास्त जाणवू लागल्या. मुलं आलटून पालटून 2 वर्षातून एकदा यायची, 3 आठवड्यासाठी. या 3 आठवड्यात थोडे दिवस सूनबाईच्या माहेरी किंवा मुलीच्या सासरसाठी असत. पण हे दिवस म्हणजे आमच्या जीवनातील सुवर्ण काळ. या काळात खऱ्या अर्थाने आम्ही दिवाळी साजरी करत असू. घरात गर्दी, नातवंडांचा गोंधळ, घरातला अस्ताव्यस्तपणा. पण सगळं कसं आम्हा दोघांनाही आवडायचं. हिची तर खूप गडबड असायची. कोणाला काय आवडतं याची यादी तयार करून आठवून आठवून पदार्थ बनवणे आणि मायेने भरवणे हा तिचा आवडता छंद होता. मुलं परत गेली की पुन्हा घर मोठं वाटायला लागायचं. अक्षरशः घर खायला उठत असे. तसं पाहिलं तर घरात काय नव्हतं. पैसा अडका, चैनीच्या वस्तू, उच्चभ्रू वर्गात मोडणारं राहणीमान, पण कशाची तरी वानवा नेहमीच जाणवायची. आयुष्याला एकटेपणाची किनार कायम काचत असे. सारे आहे पण काहीच नाही अशी अवस्था होती. मुलं असताना दिवस कसे भुरकन उडून जायचे. म्हणतात ना, आसवाचे दिवस कासवाचे असतात. आम्ही हेच तंतोतंत अनुभवत होतो. आयुष्य पण कसं विचित्र असतं पहा. उतरवयात जेव्हा नको तेव्हा पैसा भरपूर असतो. डॉक्टरांनी घातलेल्या बंधनामुळे खाण्यावरचा खर्च पण अगदी माफक असतो. मुलं 7 समुद्रापार असल्यामुळे वृद्धापकाळी भरपूर एकांतवास, प्रायव्हसी मिळतो, जो आता जीवघेणा भासतो. असंच चाचपडत जीवन जगत असताना एके दिवशी काही जणांच्या संपर्कात येऊन आमच्या विभागात हास्य क्लब आणि ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना झाली. आम्ही दोघेही सर्व कार्यक्रमात खूप सहभाग घेऊ लागलो. नवीन लोकांचा सहवास लाभल्यामुळे एकलकोंडेपणा जरासा दूर झाला. श्वास थोडा मोकळा झाल्यागत वाटायला लागला. आमच्या घराच्या जवळच 1-1.5 किलोमीटर अंतरावर मुलांचा एक अनाथाश्रम आहे. त्या अनाथाश्रमास आम्ही सर्व ज्येष्ठ मंडळी भेट द्यायला गेलो. तेथील एक एक गोष्ट ऐकून पाहून मन कसं पिळवटून निघालं. संस्था चालकांचा सेवाभाव पाहिला आणि मी नतमस्तक झालो. आम्ही उभयतांनी यावर चर्चा करून या अनाथाश्रमाशी जोडून घ्यायचं ठरवलं. आता आम्ही आठवड्यातून 2-3 दिवस आश्रमात जात असतो. पडेल ते आणि जमेल ते काम तिथे करतो. तिला संगीताचं अंग असल्यामुळे ती तिथे गाणं शिकवते. काळाच्या ओघात आमचं त्या मुलांशी नातं विणलं गेले. त्यांचे निरागस चेहरे वाळवंटात हिरवळ दिसल्यावर जसे वाटते तसे समाधान देतात. सुरुवातीला स्वतःला विरंगुळा या मर्यादित कारणासाठी आम्ही जात असू. आता त्या संस्थेशी आम्ही छानपणे बांधले गेलो आहोत. विरान आयुष्यात कारंज असावं तसं झालंय आम्हाला. जीवनाचा चेहरा मोहराच बदलून गेलाय. आता आम्हाला मोकळेपणा असा नसतोच. अनाथ आश्रमाच्या वर्धापन दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम करायचा होता. माझ्या पत्नीने खूप मेहनत घेऊन मुलांकडून गाणी बसून घेतली. कार्यक्रमात जेव्हा सर्व श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात गाण्यांना दाद दिली तेव्हा माझ्या पत्नीलाच मूठभर मास चढल्यासारखं वाटलं. आम्हा दोघांनाही खूप खूप आनंद झाला.
एकदा प्रकृती ठीक नसल्या कारणाने आम्ही दोघेही अनाथ आश्रमात एक आठवडा जाऊ शकलो नाहीत. लगेच आश्रमातील 4 मुले घरी चौकशीसाठी आली आणि येताना आश्रमात नाश्त्यासाठी केलेले थोडे पोहे आमच्यासाठी घेऊन आले. पोहे थंडगार झालेले होते, पण त्यात आपुलकीचा भरपूर उबारा होता. पोहे खाताना मन कसं भरभरून येत होतं. त्या विचार करायलाही वेळ नसतो, एवढी गती जीवनाला प्राप्त झाली आहे. पण जेव्हा जेव्हा विचार करतो तेव्हा तेव्हा मनात येते की एकेकाळी आम्ही सुखाचा शोध साता समुद्राच्या पार म्हणजेच मुलगा मुलगी सुनबाई जावेबापू आणि नातवंडात घेत होतो, पण दुःखीच होतो. थोडा सकारात्मक विचार आणि कृती केली आणि सुखाचा झुळझुळता झरा घराजवळ सापडला. यालाच तर म्हणतात काखेत वळसा आणि गावाला वळसा.